आपण जेव्हा हॉटेलमध्ये जेवण करायला जातो किंवा ऑनलाईन काही खरेदी करतो, तेव्हा आपल्या बिलावर CGST, SGST असे काही शब्द दिसतात. तर आता GST म्हणजे नेमकं आहे तरी काय आणि आपल्या देशात हा कुठून आला? एका रात्री हा कायदा आपल्या देशात आला का? तर असं अजिबात नाही. या एकाच करामागे तब्बल 17 वर्षाची मेहनत, अनेक पॉलिटिकल बैठका आणि पॉलिटिकल कन्सिक्वन्स आणि राजकीय एकमत लपलेलं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या विचारापासून ते वास्तव येईपर्यंतचा संपूर्ण रोचक असा प्रवास. जीएसटीची खरी कहाणी सुरू होते 2000 मध्ये, जेव्हा तत्कालीन प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या सरकारने वाटले की देशात एक कॉमन टॅक्स सिस्टम असायला पाहिजे, म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. यासाठी त्यांनी राज्यांच्या अर्थमंत्र्यांची एक इम्पॉर्ट कमिटी बनवली आणि त्या इम्पॉर्ट कमिटीचे अध्यक्ष होते तत्कालीन पश्चिम बंगालचे अर्थमंत्री श्री आशिमदास गुप्ता. आणि या कमिटीचं काम होतं का जीएसटीचा एक आराखडा म्हणजे स्ट्रक्चर बनवणे. पुढचा महत्वाचा टप्पा आला 2004 मध्ये, जेव्हा शरद केळकर यांच्या समितीने सुचवले की आधीची कर प्रणाली खूप गुंतागुंतीची आणि त्या जागी एक राष्ट्रीय स्तरावर जीएसटी लागू करावा. त्यामुळे टॅक्स ऑन टॅक्स म्हणजे कास्केडिंग इफेक्ट समाप्त होईल. 2006 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री श्री पी चिदंबरम यांनी 1 एप्रिल 2010 ही जीएसटी लागू करण्याची तारीख घोषित केली. पण एवढं काही सोपं नव्हतं, कारण जीएसटी आणि सेंट्रलमध्ये या विधेयाबाबत बरेचसे मतभेद चालू होते, म्हणून हे डेडलाईन चुकली. 2011 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारने जीएसटी साठी 115वे घटना दुरुस्ती विधेयक म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल संसदेत मांडले. पण या विधेयकाला विरोध झाल्यामुळे आणि सर्वसंमती न मिळाल्यामुळे हे विधेयक संसदेत पार पडले नाही आणि 2014 मध्ये लोकसभा विसर्जित झाली, त्यामुळे हे बिल सुद्धा रद्द झालं. 2014 मध्ये देशात नवीन सरकार आले आणि तत्कालीन अर्थमंत्री श्री अरुण जेटली यांनी डिसेंबर 2014 मध्ये संसदेत जीएसटी साठी एक नवीन घटना दुरुस्ती विधेयक म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल मांडले. बऱ्याचशा चर्चा, सुधारणा आणि बदल केल्यानंतर मे 2015 मध्ये हे विधेयक लोकसभेत पार पडले. पण खरी कसोटी होती राज्यसभेत, जिथे सरकारकडे बहुमत नव्हते. सरकारने सर्व राजकीय पक्षांची समन्वय साधून चर्चा केली, त्यांच्या शंका दूर केल्या आणि शेवटी ऑगस्ट 2016 मध्ये हे विधेयक राज्यसभेत सुद्धा सर्वानुमते पार पडले. यानंतर घडामोडी वेगवान झाल्या. सप्टेंबर 2016 मध्ये राष्ट्रपतींनी या विधेयकाला संमती दिली आणि याचे रूपांतर कायद्यात झाले. मग स्थापना झाली जीएसटी काउन्सिलची म्हणजे जीएसटी परिषदेची. या परिषदेमध्ये तत्कालीन अर्थमंत्री आणि सर्व राज्यांचे एक एक सदस्य होते आणि या परिषदेचे काम होते की जीएसटीचा एक आराखडा म्हणजे स्ट्रक्चर बनवणे म्हणजे आणि जीएसटी साठी रूल्स आणि त्याच्या स्लॅब बनवणे. आणि शेवटी तो ऐतिहासिक दिवस उजळला 1 जुलै 2017. 30 जून आणि 1 जुलैच्या मध्यरात्री संसदच्या सेंट्रल हॉलमधून संपूर्ण देशभरात वन नेशन वन टॅक्स या घोषणेसह जीएसटी कर प्रणाली संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली. अनेक वेगवेगळे इनडायरेक्ट टॅक्स जसे की सेंट्रल एक्साइज, वॅट आणि एक्साइज ड्युटी हे एकत्र होऊन फक्त जीएसटी मध्ये आली आणि सर्व हे वगळून फक्त एकच कर चालू झाला म्हणजे जीएसटी. तर हेच होतं जीएसटीच्या विचारापासून ते वास्तव येईपर्यंतचा संपूर्ण रोचक असा प्रवास. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि जीएसटी बद्दल तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा. असेच कॉमर्सचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.